दोन्ही टीमचे 12th मॅन. जाऊया मॅचकडे. आपण पाहतोय एकीकडे खारपाडा टीम आणि त्याच्या विरोधात नेरल विभाग या दोन संघादरम्यान लढत पाहायला मिळत आहे. शेवटची क्वार्टर फायनल या स्पर्धेमधली आपल्या भेटीला आली आहे. तदनंतर आपण अगोदरची टॉप 6 ची लढत अनुभवली. मोरया 11 प्लस पैकी फार जबरदस्त एक परफॉर्मन्स दिसून आलेत आणि अगदी टॉप 3 मध्ये आपली स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे. परंतु यावेळी बघूया काय होतं. ही क्वार्टर फायनलची या स्पर्धेमधली शेवटची मॅच आहे. बीड आणि इंदगाव. चला टॉस साठी आपण जाऊया मॅचकडे. अर्थातच सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानात. भरत आणि त्याच्या समवेत नागेश. तर बॉलिंग लाईन वरती दीपक. पहिलाच बॉल यावेळी आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस. सुरुवात झाली आहे खऱ्या अर्थाने नेरल विभाग या संघासाठी अतिरिक्त बोनसने धावसंख्येचा श्री गणेशा. सुंदररित्या गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी अचूक मारा. पिचिंग फार सुंदर होती. सरळरित्या बॉल मात्र कीपरच्या हातात. चुरशीची लढत आहे. या लढतीत जो विजय होईल तो टॉप 6 मध्ये जरूर दाखल होईल. चांगला बॉल यावेळी दीपक. एक चांगली पिचिंग आतापर्यंत पाहायला गेलं तर अगदी गोलंदाजीच्या जीवावरती सुद्धा दीपकने या सामन्याने कलाटणी देण्याचा प्रयत्न केलाय. वाईडचा इशारा आणि वाईड प्लस 2 अशा 3 धावा धावफलकावरती येतील. 3 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरसावली आहे. अधिकृत एका बॉलची फेकी धावफलकावरती आपण अनुभवतोय. गोलंदाज दीपकचा पहिला बॉल सुद्धा वाईड आला. तदनंतर डॉट आला. तदनंतर तुम्ही विचार करायला गेल तर इथे सुद्धा वाईड प्लस 2 अशा 3 अतिरिक्त धावा येतील. म्हणजे इथे अधिकृत बॉल 1 झालाय आणि धावा आपण पाहतोय ते 4 ज्या बॅटमधून सुद्धा आल्या नाहीयेत. हे समीकरण आहे क्रिकेटचं. कधी कोणाचं पारडं जड होईल हे क्रिकेटमध्ये सांगता येत नाही. परंतु यावेळी मात्र दीपक एक चांगली गोलंदाजी करत आतापर्यंत संघाला फार उंचीवरती नेताना दिसून आलाय. बराच पेरणेला मैदानात सूर सापडत नाहीये. सातत्यपूर्ण पंचांकडे आशाभूल नजरेने पाहतायत. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता केली दीपक या गोलंदाजाने. मी मगाशीच म्हटलं की अगदी बॅटमधून एकही धाव नेरल विभागाच्या धावफलकावरती अद्याप तरी लागलेली नाहीये. चांगला फटका फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका दिलाय. बराचच्या बॅटमधून येतोय. अगदी आपण पाहतोय हा चौकार. गाजतैरवरने गावाला आमचा मैत्री चषक भारी. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टोटल मात्र पाहायला मिळते 8 आकड्यावरती. आणखी एक मोठा स्ट्रोक. हवाई हल्ला जरूर चढवलाय. उलट्या दिशेत झेल आणि इथे मात्र अप्रतिम झेल मी तर म्हणेल. उत्कृष्ट कॅच टिपली गेल्या. कारण सहजासहजी क्रिकेटमध्ये उलट्या दिशेत झेल कधी होत नाही.
परंतु यावेळी प्रयत्नांना पराकाष्ठ केली आणि इथे मात्र यश जरूर आलंय. भरत पेरणीच्या पारीचा अंत, झटका जरूर लागला नेरल विभागाला. कमांडेज एक चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगला बॉल, अगदी उत्कृष्ट दर्जाची पिचिंग आहे. कारण ज्यावेळी आपण पाहतो ना बॉलकडे आशाबुल नजरेने बॅटर जरूर पाहतायत, परंतु इन स्विंग आउट. अगदी बॉल सुंदर होता, बॅटच्या बॅटमध्ये जरूर होता. तदनंतर तुम्ही विचार करायला गेलं तर अगदी टायमिंग झाला असता तर हा फटका मोठा सुद्धा पाहायला मिळाला असता. सेम पद्धत, अगदी पुन्हा एकदा त्याच पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. सेम दोन्ही डॉट बॉल शेवटचे पाहायला मिळालेत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि टोटल जाऊन पोहोचले ती एका विकेटच्या नुकसानीअंती 8 आकड्यावरती. कमांडेज आता जाऊन पोहोचले 11 आकड्यावरती. सांगे कोट्यात आहे, दुसरं षटक आहे. तितक्याच ताकदीची फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सिंगल येते. बरंच षटक, अगदी मी तर म्हणायला तितकंच काटक भेदक पाहायला मिळत आहे. यस, वाईट साठी अंपायर रिव्ह्यू आहे. चला चेक करा. Yes, it is wide.
वाईट बॉल आपण पाहतोय सध्या आलाय. इथे पंबल पाहायला मिळालाय. आउटफील्डचा थोडासा परिणाम या ठिकाणी बुगाला जरूर लागलाय. या येथील 2 धावा, 2 धावेच्या मदतीने टोटल हलवारपणे का होईना पुढे सरकते. मी मगाशीच म्हटलं की अगदी सिंगल आणि डबल वरती जास्त कॉन्सन्ट्रेट पाहायला मिळत आहे नेरल विभागाचं. त्यांना सुद्धा माहिती आहे की प्रति बॉल धावा घेणं फार आपल्यासाठी गरजेचं आहे. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी काय झालंय, अगदी नशिबाची आणि कर्तृत्वाची जोड या चौकारावरती बॅटरसाठी सिद्ध झाली आणि या चौकाराच्या मदतीने मात्र टोटल पाहायला मिळते 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्ती पदावरती आलाय आणि धावा जाऊन पोहोचल्यात 19 आकड्यावरती. 19 रन्स स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. कमांड इज काही जमल्यान सारी अरे गाजतैरावर ने गावाला आमचा मैत्री चषक भारी, गाजतैरावर ने गावाला आमचा मैत्री चषक भारी, गाजतैरावर ने गावाला आमचा मैत्री चषक भारी. थँक्यू. बीड टीम आणि इनगाव टीम, चला आपण टॉस करण्यासाठी या. चला फिल्डिंग सीट करा प्लीज. खारपाडा टीम, बीड टीम आणि इनगाव टीम आपण टॉस साठी या. रिटर्न तिकीट का पिला का तुझा मी. गजानन आपण पाहतोय सांघिक कोट्यातला 3रा षटक प्रगती पथावरती आलाय. सगळ्यांसाठी पुन्हा एकदा नमूद करतो, पहिल्या रजनीपासून आपण सुरुवात केली होती आणि अगदी मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेची जी क्वार्टर फायनल पर्यंतच गणली जाणार आहे याची नोंद घ्या. या 3 धावा येतील. 3 धावेच्या मदतीने मात्र 3ऱ्या षटकाला होतोय प्रारंभ आणि टोटल मात्र पुढे सरकले जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 22 आकड्यावरती. एका विकेटचं नुकसान झालं होतं. खरं म्हणायला गेलं तर भरत पेरणे परतीचा प्रवास करताना दिसले. 3 बॉलचा त्यांनी सामना केला होता जिथे मात्र चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आला. आणखी एक चांगला बॉल दर्जेदार. खरं म्हणायला गेलं तर या धावा अद्यापपर्यंत मी म्हणेल नेरल विभागाच्या पत्त्यावरती जरूर आहेत. 2 षटकांमध्ये 19 आल्या होत्या म्हणजे 9.50च्या सरासरीने त्या धावा कुठल्या गेल्यात. परंतु तदनंतर आपण पाहतोय 3रं षटक आहे. गजानन उचलण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र अगदी बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॉल जाईल लॉंग स्टॉप रिजन, येतोय तो मात्र 4 धावेंचा हा चौकार. फार चांगला मोठा स्ट्रोक आणि इथे कॅच मात्र ड्रॉप झाली आणि 2 धावा कंप्लीट.
आणखी एक मोठा स्ट्रोक अगदी आपण पाहतोय सध्या बॅटिंग लाईन साकारतोय तो बॅटर नागेश, ज्याच्या बॅटमधून आता धुवाधार फटकेबाजी शेवटच्या क्षणाला का होईना या पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळत आहेत. षटकार आला, षटकाराच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 34 आकड्यावरती. षटकातील इनिंग मधले काही बॉल शिल्लक, मला वाटतं शेवटचा बॉल यावेळी शिल्लक आहे, लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. धुवाधार फटकेबाजी शेवटच्या क्षणाला अगदी गजाननला दिवसाचा सूर्य लवकरच दाखवायला सुरुवात केली का नागेशने, या प्रश्नाचं उत्तर जरूर आता या बॉलवरती सुद्धा पाहायला मिळेल. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय उचलण्याचा प्रयत्न, इथे फंबल पाहायला मिळालाय आणि काय घडलंय, अगदी फार मोठी चुकी, इथे आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकतीये, जाऊन पोहोचले इनिंग ब्रेक मध्ये. 38 धावा विजयासाठी करायचे आहेत, 18 बॉल आणि 39 धावा संख्येची गरज आहे. इनगाव आणि बीड टीम आपण टॉस साठी या. थँक्यू डीजे. चला चालू करा मॅच. 39 धावसंख्येचं टार्गेट यावेळी मात्र खारपाडा टीम साठी सेट केलं गेलंय. पहिला षटक या ठिकाणी घेऊन आलाय तो मात्र संदीप शिनारे. स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपण पाहतोय निलेश.
हवाई हल्ला जरूर चढवला आणि इथे प्रयत्न केले जात आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि या ठिकाणी मला वाटतं तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. सुरुवात फार चांगली झाली आहे. फटका मोठा खेचायचा होता खरं म्हणायला गेलं तर निलेशा बॅटरला, परंतु थोड्याशा अंशी कमतरता जरूर पाहायला मिळाली आणि इथे 3 धावा मात्र घेण्यापासून रोखू शकले नाही आहेत. जरा स्पीडअप करा प्लीज. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु इथे वेट अँड वॉच दीपकच्या बाबतीत आपण पाहायला गेलं तर बाहुबली स्ट्रोक सातत्यपूर्ण घेण्याचा दोन्ही बॅटर करताना दिसून येत आहेत. एकीकडे पहिल्या स्ट्रोकवरती अगदी मोठा फटका घेत होता निलेश, तदनंतर 3 धावा आल्या, परंतु यावेळी एक थोडासा फसवा बॉल आपण म्हणायला गेलं तर फिरकीचं जादूगर आहेत संदीप शिनारे आणि तशी फिरकी सध्या बॅटर लोकांची ते घेताना दिसून येत आहेत. फार मोठी चुकी सध्या मी तर म्हणेल. प्रयत्न केला कबीर अत्तार यांनी, परंतु झेलपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत. सगळ्यात मोठा ट्विस्ट मॅचमध्ये निर्माण झाला आहे. अगदी जर तुम्ही पाहायला गेला तर हा मॅचचा टर्निंग पॉईंट जरूर ठरू शकतो. दीपक नावाचा वादळ ज्याने आत्तापर्यंत आजचा संपूर्ण दिवस गाजवला आपल्या बॅटिंगने, आपल्या बॉलिंगने, परंतु त्याच्या बॅटिंगला खऱ्या अर्थाने आता धार केली जाते का? आता कोणतीही चुकी नाही आहे. खरं म्हणायला गेलं तर गोलंदाज तेच होते, बॅटर तेच होते आणि शेवटी दीपकचं मरण खरं म्हणायला गेलं तर या मॅच मधलं ते कबीर अत्तारींच्या हातात होतं. फरक इतकाच होता की अगोदरच्या बॉलवरती व्हायला पाहिजे होतं, परंतु इथे आणखी एक एक्स्ट्रा बॉल खाल्ला गेला आणि इथे मात्र थोडंसं पत्त्यावर म्हणेल मी पडलं जाते ते नेरल विभागाच्या महत्त्वपूर्ण विकेट तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळते. आयोजन केलंय दमदार, आयोजन केलंय दमदार, आयोजन केलंय दमदार. मनोज झोरे या दादाच्या नियोजनात हाय पावर, नियोजनात हाय पावर, नियोजनात हाय पावर. मैदानावर खेळाडू आज चौकार षटकार मारी, मैदानावर खेळाडू आज चौकार षटकार मारी. झटका मोठा बसला यावेळी आपण पाहतोय. स्पीडअप करा प्लीज. चार बॉल संपले, 3 धावा आणि 1 विकेटचं नुकसान. सिंगल पाहायला मिळते. नवीन आलेला बॅटर आपण पाहतोय रुबीश, ज्याच्या बॅटमधून एक चिकी सिंगल पाहायला मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 4 आकड्यावरती. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर.
आणखी एक विकेट जाते. या ठिकाणी पाहायला गेलं तर अगदी धोका पत्करलाय निलेशच्या पारीचा. तर सलामीची जोडी आता खारपाडा टीमची संपूर्णपणे तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळते. कमांड डीजे मारुती पहिल्याच बॉल वरती मारुतीला लॉंग ऑफ प्रेझर मधून लगावलेला हा चौकार. रुपेशच्या बाट मधून हा दैदिप्यमान चौकार पाहायला मिळालाय. स्विच हिट आणि इथे आणखी एक दर्जेदार स्ट्रोक येतोय पुन्हा एकदा रुपेश ब्रँडेड चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती बॅटर आपण पाहतोय ऑन हॅट्रिक बॉल. बॅक टू बॅक 2 चौकार यावेळी आलेत. 39 धावसंख्येचा टार्गेट. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. सिंगल पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती अद्याप लागल्यात. 9 बॉल मध्ये आल्यात 13 धावा आणि येणाऱ्या उर्वरित 9 बॉल मध्ये करायचे 26 धावा. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे बॅटर होतील बाद. आणखी एक धक्का लागला जातोय बॅटर महेंद्रच्या स्वरूपात खारपाडा टीमला. कमांडीज आहे. संदीप घरात जो बॅटर मैदानात दाखल झालेत आपण पाहतोय. खरं म्हणायला गेलं तर अगदी आमच्या
आयोजनकर्त्याच्या खिम्यातलं हे व्यक्तिमत्व आहे. टेनिस क्रिकेटवरती बरंचसं अधिराज्य गाजवलं आहे. अगदी ओपनच्या प्लेयरची तंतोतंत माहिती आहे आणि जर कधी ओपनचा प्लेयर अवेलेबल करायचा आहे तर ते कार्य संदीप घरात यांच्याकडे जरूर येतं. परंतु या ठिकाणी सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टोटल पुढे जाते, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 14 आकड्यावरती. या षटकाचा विचार करायला गेलं शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे आलाय डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपला आणि टोटल मात्र 14 आकड्यावरती 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना येणारे 6 बॉल आणि 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला गोंडगे टीमला सुद्धा मगाच्या सामन्यामध्ये 6 बॉल 25 चीच आवश्यकता आली होती. सेम मॅच आता आपल्या भेटीला आहे. फक्त फरक इतका आहे की आता नेरळ विभाग आणि खारपाडा 6 बॉल 25 ची गरज आहे. सहा बॉलला 25 पाहिजे होत्या. मला वाटते 3 बॉलला 12 आल्यानंतर एक बॉलला 6 पाहिजे होते मला वाटते. फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे सिंगल आली आहे. प्रयत्न चालू होते सातत्यपूर्ण आपण पाहतोय. बॉलर कोण आहे रे? साजिद. फार चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. संदीप गरजच्या बॅट मधून आलाय खणखणीत दर्जेदार चौकार. मॅचला कर म्हणायला गेलं तर जिवंत ठेवलाय मी म्हणेल अजूनही, कारण या 2 बॉल मध्ये आल्यात 5 धावा. 6 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता असताना इथे 5 धावा आल्यात. म्हणजे अजूनही या मॅच मध्ये ट्विस्ट आहे. एक्सपिरियन्स काय असतो हे दाखवून दिलंय संदीप यांनी. परंतु आता हा निर्णायक बॉल होता. 3 बॉल आता 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. पुलर लेंथ यावेळी पाहायला मिळते. बॉल जाईल 1 बाउन्स चौकार. 4 धावा येतील. सामन्यात आता केवळ औपचारिकता शिल्लक आहे. अगदी टॉप 6 मध्ये नेरळ विभाग आपलं स्थान निश्चित करण्यासाठी सज्ज झाला आहे आणि त्यांचा सामना होईल तो टॉप 6 च्या लढतीमध्ये सांशीच्या विरोधात. आणखी एक चांगला फटका. खरं म्हणायला गेलं तर संदीपजी घरात यांच्याकडे फार मोठा अनुभव आहे क्रिकेटचा. तो अनुभव त्यांनी शेवटच्या क्षणाला का होईना परंतु मैदानात पणाला जरूर लावला. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. चालेल चालेल संदीप सर केला तुम्ही. काय औपचारिकता बोलतोय तरी. हा चांगला बॉल यावेळेस विजिट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे नेरळ विभाग टीम जी विजयी झाले टॉप 6 मध्ये दाखल झाले. आपलं गोड गोड कौतुक. आणि खारपाडा टीम अगदी दैदिप्यमान खेळ तुमच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाला. लाजवाब केली सध्या तुम्ही साकारले त्याबद्दल. आणि या स्पर्धेत तुम्ही
प्रवेश निश्चित केला होता त्याबद्दल तुमचं मनस्वी आभार. आणि थोडा लांबचा पल्ला आहे तुमच्यासाठी, जाताना व्यवस्थितरित्या जा ही कळकळीची विनंती आपणास. चला बी टीम आणि इनगाव टीम आपल्या निर्णयावरती त्वरित अंमलबजावणी करा. आपली मॅच 2 ओव्हरची आखी ही नोंद घ्या.